स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी अंबड जिल्हा जालनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो व यापूर्वी आपण संख्या आणि संख्यालेखन पद्धतीमधील स्थानिक व दर्शनी किंमत आणि संख्या वाचन हे दोन उपघटक आपण शिकलो होतो। आज आपण याच घटकामधील संख्यांचे प्रकार हा उपघटक शिकत आहोत। हा उपघटक आपण 2 तासिकेमध्ये शिकणार आहोत। या स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी यूट्यूब चॅनलचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळावे व सर्वांना या परीक्षेबद्दल माहिती व्हावी हा आहे। तर यामध्ये संख्या आणि संख्यालेखन पद्धतीमधील पुढचा जो प्रकार आहे संख्यांचे प्रकार, याच्याबद्दल आता या तासिकेमध्ये आपण माहिती पाहूया। तर सर्वप्रथम बघा, आता संख्यांचे प्रकार शिकत असताना सर्वात पहिला जो प्रकार आहे तो आहे नैसर्गिक संख्या, त्यालाच आपण म्हणतो नॅचरल नंबर्स। यामध्ये आता नैसर्गिक संख्या शिकत असताना बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे नेमकं काय, तर 1 2 3 4 5 ते अनंत या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। इथे एक लिहायचं राहिलं आपलं, 5 ते अनंत इन्फिनिटी, त्यांना आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो। बघा, 1 पासून सुरुवात होते, हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य ध्यानात ठेवायचं। नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ते अनंत। आपण कित्येक वर्ष जरी ह्या मोजत बसलो तरी त्या संपणार नाहीत, त्याला शेवट नाही। म्हणून याची सुरुवात 1 पासून होते, शेवटची संख्या आपल्याला माहित नसते, ते आपण वैशिष्ट्यामध्ये पाहूच। या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरल्या जातात, म्हणून यांना मोज संख्या असे देखील म्हणतात। त्यांचं टोपण नाव आहे मोज संख्या। परीक्षेमध्ये टोपण नावाने प्रश्न येऊ शकतो। वस्तू मोजण्यासाठी, समजा तुम्हाला जर मी म्हणलं तुमच्याकडे किती वह्या आहेत, आपण लगे मोजायला सुरू करतो, 1 2 3, एखाद्याकडे 3 असतील, एखाद्याकडे 5 असतील, एखाद्याकडे 10 असतील। सुरुवात आपण 1 पासून मोजतो। आपल्या वर्गामध्ये किती विद्यार्थी बसलेले आहेत मोजा बरं, असं म्हणलं आपण, लगेच आपण सुरू करतो 1 2 3 4 5 6। त्या दिवशी 15,000 असतील तर आपण म्हणू 15 विद्यार्थी आहेत। तर अशा पद्धतीनं नैसर्गिक संख्या या वस्तू मोजण्यासाठी यांचा वापर होतो, म्हणून यांना मोज संख्या असे देखील म्हणतात। नॅचरल नंबर्स आर यूज्ड टू काउंट द थिंग्स, सो इट इज ऑल्सो कॉल्ड काउंटेबल नंबर्स। त्यांना मोज संख्या असे देखील म्हटले जाते। आता त्यांचे वैशिष्ट्य बघू आपण। नैसर्गिक संख्यांची वैशिष्ट्ये, पहिलं वैशिष्ट्य बघा, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे, 1। कारण सुरुवातच कुठून होते त्याची, नैसर्गिक संख्यांची सुरुवातच 1 पासून होते, त्यामुळे सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 हे महत्त्वाचा पॉइंट आहे। सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही। कशामुळे सांगता येत नाही, एखादा म्हणाल मला बोलता येत नाही म्हणून मला सांगता येत नाही, असं होईल का, नाही। नैसर्गिक संख्या सर्वात मोठी कोणती, तर ती आपल्याला सांगता येणार नाही, कारण त्या अनंत असतात, अनलिमिटेड, त्याला शेवटच नाहीये, किती मोजत बसले। सुरुवातीची माहिती आहे आपल्याला, सुरुवातीची 1 आहे, शेवटची माहिती नाही। त्यानंतर 0 ही नैसर्गिक संख्या नाही, कारण सुरुवात कुठून होते, नैसर्गिक संख्यांची 1 पासून होते। आता बघा, हे जे वैशिष्ट्य आपण घेतोय याच्यावर प्रश्न येतात परीक्षेमध्ये की खालीलपैकी नैसर्गिक संख्यांबद्दल योग्य विधान ओळखा, आणि मग हे आपल्याला वैशिष्ट्य पाठ पाहिजे। सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या 0 आहे, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, आणि नैसर्गिक संख्यांची बेरीज व गुणाकार नैसर्गिक संख्याच येते। असे 4 पॉइंट आपल्याला येऊ शकतात, त्यातलं मग योग्य
अयोग्य ओळखा असा आपल्याला प्रश्न त्याच्यावर येऊ शकतो. त्यामुळं हे जे वैशिष्ट्य आहे त्याचे हे आपल्याला पाठांतर असणं आवश्यक आहे. पुढचं वैशिष्ट्य, नैसर्गिक संख्यांची जर बेरीज केली किंवा गुणाकार केला तर उत्तर काय येतं? नैसर्गिक संख्याच येते. बघा मग इथं उदाहरण दिलं 8 + 7 बरोबर किती आलं? 15 आणि 3 × 9 उत्तर आलं 27. 15 देखील नैसर्गिक संख्या आहे आणि 27 देखील नैसर्गिक संख्या आहे. अशा पद्धतीनं नैसर्गिक संख्यांचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. महत्त्वाचा पॉइंट, सुरुवात 1 पासून होते, शेवट माहीत नाही आणि हे बाकीचे त्याचे सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1, मोठी सांगता येत नाही. 0 ही नैसर्गिक संख्या नाही, हे देखील चांगलं लक्षात ठेवायचं. पुढची स्लाइड बघू आपण. नैसर्गिक संख्यांचीच वैशिष्ट्ये चालू आहेत अजून यामध्ये. सर्व नैसर्गिक संख्या धन असतात. म्हणजेच असं लिहिलं मी 5, 17, 20 यांना चिन्ह नाही, म्हणजेच प्लसचं चिन्ह असतं. आणि -9, -10, -27 ह्या नैसर्गिक संख्या नसतात. यांना ऋण संख्या म्हणतो आपण. सर्व नैसर्गिक संख्या या कशा असतात? धन असतात. आपण वस्तू मोजण्यासाठी वापरतो. त्या वर्गामध्ये 10 विद्यार्थी आहे आणि आपण मोजले आणि त्याला दिलं मायनसचं चिन्ह, -10 विद्यार्थी असू शकतात का? नाही. म्हणजे मायनस चिन्ह जर एखाद्या संख्येला आलं तर ती नैसर्गिक संख्या नसते, हे ध्यानात ठेवायचं. पुढं एकूण नैसर्गिक संख्या जर काढायच्या असतील आपल्याला, त्याचं सूत्र आहे शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या अधिक 1. आता त्याचे सविस्तर उदाहरण आपण नंतर पाहूच. पहिल्या डॅश नैसर्गिक संख्यांची बेरीज, समजा पहिल्या 15 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आपल्याला, तर शेवटची नैसर्गिक संख्या गुणिले त्या पुढील नैसर्गिक संख्या, म्हणजे 15 × 16 भागिले 2, बे 8 16, उत्तर येईल 120. म्हणजे असे याचे उदाहरण आपण नंतर घेऊच. एकूण नैसर्गिक संख्यांची जर बेरीज काढायची असेल तर पहिली नैसर्गिक संख्या गुणिले शेवटची नैसर्गिक संख्या भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या, हे त्याचं सूत्र आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पूर्ण संख्या, त्याला आपण म्हणतो होल नंबर्स. बघा, पूर्ण संख्या 0, 1, 2, 3, 4, 5 ते अनंत. आता एक मूलभूत फरक लक्षात घ्या नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यांचा. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून झाली होती आणि पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून झाली. 0, 1, 2, 3, 4, 5 ते अनंत. बाकी सगळं सेम आहे. त्यांची सुरुवात 1 पासून, पूर्ण संख्यांची सुरुवात 0 पासून. मग सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती येईल? मग 0. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1. 0 ही नैसर्गिक संख्याच नाहीये, 0 ही पूर्ण संख्या आहे. आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, कारण त्या अनंत आहेत. हा एवढा महत्वाचा प्रकार नाहीये. चला नेक्स्ट. समसंख्या. बघा, इव्हन नंबर्स समसंख्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी अंक असतो, कोणताही अंक असतो, त्या संख्यांना समसंख्या असे म्हणतात. म्हणजे समसंख्या ओळखण्याची जी ट्रिक्स आहे, जी कसोटी आहे, एकच पॉइंट ध्यानात ठेव. एवढं मोठं वाक्य ध्यानात ठेवायची गरज नाही, शॉर्टकट ध्यानात ठेवायचं फक्त. एकक स्थानी काय आहे? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 याच्यापैकी अंक दिसला की ती संख्या असते समसंख्या. ज्या संख्यांना 2 ने निशेष भाग जातो त्यांना समसंख्या असे म्हणतात. हा एक पॉइंट आहे, 2 ने भाग जाणाऱ्या संख्या. मग समजा आपल्याला ही ट्रिक्स माहित नसती तर बघा, समजा मी लिहिलं इथं 10, 2 ने भाग जातो का रे?
आपण लगे म्हणू बेपंचे 10 जातो. समजा मी लिहिलं 18, बेनव 18 जातो. 2 ने भाग जाणाऱ्या कुठपर्यंत ओळखता येतील तुम्हाला? फार तर बेद आहे 20 पर्यंत. पण मी जर एक अशी संख्या लिहिली, मग आपल्याला जर ही कसोटी माहिती नसती तर ही सम आहे का विषम आहे ओळखताच आलं नसतं. मग कसं ओळखायचं? फक्त एकक स्थानचा अंक 0 आला, सम आहे का? आहे, लगेच कळतं आपल्याला. अशी संख्या लिहिली, आहे का सम? नाही. इथं 4 आले, आहे का सम? आहे. आता आहे का सम? नाही. आता आहे का? आहे. म्हणजे फक्त एकक स्थानाकडे जर लक्ष दिलं आपण, एकक स्थानी जर 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी अंक असेल तर ती संख्या समसंख्या असते. त्याचं वैशिष्ट्य बघा, सर्वात लहान समसंख्या कोणती आहे? 2. त्यानंतर सर्वात लहान 2 अंकी समसंख्या. याच्यावर प्रश्न येतात बघा, सर्वात लहान 2 अंकी समसंख्या व सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या यांची बेरीज किती? आणि त्या संख्यात जर कळालं नाही तर कशाची बेरीज करणार आहे आपण? करू शकणार नाही. मग सर्वात लहान 2 अंकी समसंख्या कोणती? 10. सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या 98. 0 ही समसंख्या आहे. क्रमाने येणाऱ्या 2 समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. आता बघा, सर्वात लहान समसंख्या ध्यानात ठेवायची. त्यानंतर सर्वात मोठी 2 अंकी समसंख्या, सर्वात लहान 2 अंकी समसंख्या, ते घेतलं आपण. क्रमाने येणाऱ्या 2 समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. हे नीट लक्षात घ्या. आता चला पुढची स्लाइड बघू आपण. क्रमाने येणाऱ्या 2 समसंख्यांमध्ये 2चा फरक असतो. 2-2च्या फरकाने त्या येतात. म्हणजेच काय बरं? समजा पहिली समसंख्या जर 14 असन तर पुढची समसंख्या कोणती असणार आहे? मग 16. 2च्या फरकाने येते 14 अधिक 2. मग किती आलं उत्तर त्याचं? 16. पहिली समसंख्या जर 38 असेल तर पुढची काय यायला लागली मग तिथं? 40. 2च्या फरकाने म्हणजे 2 मिळवायचे. पहिली समसंख्या 54 आहे, पुढची कोणती यायला लागली? 56. पहिली समसंख्या जर x असेल तर पुढची लगेच गोंधळतो आपण, अरे बापरे आता काय करायचं? फक्त 2 मिळवायचे. पुढची काय येणार आहे? x अधिक 2. पहिली समसंख्या जर m अधिक 2 असेल तर नंतरची काय असेल? m अधिक 2 अधिक 2, m अधिक 4. म्हणजे एक समसंख्या आणि त्याच्या नंतरची जी समसंख्या असते ही कितीच्या फरकाने येते? 2च्या फरकाने येते. 2 समसंख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार ही समसंख्याच असते. मग पहिली समसंख्या 16, एक समसंख्या 16, एक 8, दोन्हींची बेरीज केली, उत्तर आलं 24. आहे का नाही बरं समसंख्या? आहे. एक समसंख्या 30, 30 मधून 18 गेले, उत्तर आलं 12. आहे का नाही समसंख्या? आहे. एक समसंख्या 12, दुसरी 6, गुणाकार केला 12 × 72, येणारं उत्तर देखील काय आलं? समसंख्याच आलं. अशा पद्धतीनं समसंख्येची वैशिष्ट्ये आपल्याला ध्यानात ठेवायची. पुढचे अजून काही वैशिष्ट्ये आहेत त्याचे. समसंख्येमध्ये 1 मिळवला, येणारं उत्तर काय असतं? विषम संख्या. हे अतिशय महत्वाचे पॉइंट आहे. समसंख्येमध्ये जर 1 मिळवला तर येणारं उत्तर असतं विषम संख्या. म्हणजे समसंख्या घेतली 12, त्याच्यामध्ये 1 मिळवला, उत्तर आलं 13, हे आहे विषम संख्या. किंवा समसंख्येमधून 1 वजा केला तर येणारं उत्तर असतं विषम संख्या. म्हणजेच समसंख्येमध्ये 1 मिळवला किंवा समसंख्येमधून 1 वजा केला तर येणारं उत्तर हे विषम संख्या असते. 1 ते 100 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत? 50. हे ध्यानात ठेवायचे. हे सगळे वैशिष्ट्य एका कुठले फॉर्म्युले नाही, काही नाही, तुम्हाला हे पाठांतर करावं लागणार आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे सगळं नोट डाऊन करू शकता आणि ग्रुपवर आणि स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या ॲपवर याच्या सविस्तर PDF आणि ते आपल्याला मिळणार आहेत. चला पुढचा प्रकार बघू आपण.
नेक्स्ट काइंड ऑफ नंबर्स, विषम संख्या, ऑड नंबर्स, त्याला आपण म्हणतो ऑड नंबर्स. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही अंक असेल त्या संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. म्हणजे विषम संख्या ओळखण्याची ट्रिक्स कोणती आहे? फक्त एकक स्थानचे अंक बघायचे, 1, 3, 5, 7 किंवा 9. याच्यापैकी अंक जर असेल एकक स्थानी तर ती संख्या असते विषम संख्या. मग आता या संख्यांना बघा, आता इथं एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यांना आपण विषम संख्या असे म्हणतो. पुढं वैशिष्ट्य बघा आता विषम संख्यांचे. सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे? 1. सर्वात लहान विषम संख्या 1. सर्वात लहान 2 अंकी विषम संख्या कोणती आहे? 11. सर्वात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती आहे? 99. हे सगळं पाठांतराचा भाग आहे, याला काही सूत्र नाही, काही नाही. आणि हे सेम वैशिष्ट्य, क्रमाने येणाऱ्या 2 विषम संख्यांमध्ये 2चा फरक असतो. म्हणजेच पहिली विषम संख्या जर 7 आहे तर त्यानंतरची विषम संख्या काढायची आपल्याला, त्याच्यात 2 मिळवायचे, पुढची कोणती येणार आहे? मग 9. पहिली विषम संख्या जर 13 असेल तर त्याच्यानंतरची विषम संख्या कोणती येणार आहे? 15. पहिली विषम संख्या जर 17 असेल, 27 आहे, 2 मिळवले, पुढची विषम संख्या आली 29. पहिली विषम संख्या यम आहे, लगेच गोंधळ उडतो आपला, अरे बापरे आता काय, त्याच्यामध्ये 2 मिळवायचे, पुढची विषम संख्या येणार आहे यम अधिक 2. कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी ही समसंख्याच येते. बघा पुढं नेक्स्ट. बघा 2 विषम संख्यांची बेरीज, 7 ही विषम संख्या आहे, 9 ही विषम संख्या आहे, यांची बेरीज केली, येणारं उत्तर किती आलं? 16. ते आली समसंख्या. 27 विषम संख्या आहे, 17 विषम संख्या आहे, यांची वजाबाकी केली, येणारं उत्तर आलं 10, ही आली समसंख्या. म्हणजे कोणत्याही 2 विषम संख्यांची बेरीज केली किंवा त्यांची वजाबाकी केली, येणारं उत्तर ही समसंख्या असते. हे पॉइंट्स चांगले ध्यानात ठेवायचे. विषम संख्येमध्ये जर 1 मिळवला तर येणारं उत्तर काय येतं? समसंख्या येतं. 13 मध्ये 1 मिळवला, उत्तर आलं 14. 14 ही समसंख्या आहे. आणि विषम संख्येमधून 1 वजा केला तर येणारं उत्तर हे समसंख्या येतं. 25 ही विषम संख्या आहे, त्यातून 1 वजा केला, येणारं उत्तर हे 24 आलं, ही काय आहे? समसंख्या आहे. म्हणजे विषम संख्येमधून विषम संख्येमध्ये 1 मिळवला किंवा विषम संख्येमधून 1 वजा केला तर येणारं उत्तर हे समसंख्या असतं. 1 ते 100 मध्ये एकूण विषम संख्या किती आहेत? 50. आणि एकूण समसंख्या किती होत्या? 50च. म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या यांच्यामधला बेसिक फरक काय आहे? समसंख्या ओळखण्याची कसोटी आहे एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8. आणि विषम संख्या ओळखण्याची कसोटी आहे 1, 3, 5, 7 किंवा 9. आणि बाकी बरेचसे वैशिष्ट्ये यांचे समान होते. यामध्ये या वैशिष्ट्यांचा तुम्ही अभ्यास करावा लागेल, त्याचं पाठांतर करावं लागेल. या तासिकेमध्ये आपण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या आणि विषम संख्या या 4 प्रकारांविषयी माहिती पाहिली. पुढच्या तासिकेमध्ये उर्वरित संख्यांचे प्रकार आपण घेणार आहोत. या यूट्यूब चॅनलचा उद्देश नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना उत्तुंग यश मिळावं, स्पर्धा परीक्षेची जाणीव व्हावी. त्यामुळे या यूट्यूब चॅनलवर सर्व नवोदयाचा अभ्यासक्रम सविस्तरपणे अध्यापन करून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजवंतांपर्यंत ते पोहोचवा. धन्यवाद.